नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपली जी 10 नोव्हेंबर 2024 रोजी जी TETचा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 झाला होता, त्याची अंतरिम उत्तरसूची जी आहे ती आपल्याला इथे 11/12/2024 रोजी जी महा TETची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर काय झालेली होती, उपलब्ध झालेली होती. पण ही अंतरिम उत्तरसूची उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला अजूनही TETचा रिझल्ट कधी लागणार याबाबत कोणतीही अपडेट मिळालेली नाही आहे. आणि ती का लेट होत आहे, का उशीर होत आहे TETचा जो रिझल्ट आहे त्याला, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत असल्याप्रमाणे 10 नोव्हेंबर 2024 रोजी जी आपली TETचा पेपर क्रमांक 1 आणि 2 झाला होता, तर त्या पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये विद्यार्थ्यांना काय दिलेली होती, तर 16/12/2024 पर्यंत च्या अंतरिम उत्तरसूचीमध्ये विद्यार्थ्यांना वाटत होतं की हे माझे उत्तर बरोबर आहेत आणि त्या उत्तरसूचीमध्ये चुकीचे दिलेले आहेत. तर त्याबाबत आपल्याला काय करायचं होतं, तर त्या उत्तरांबाबत त्रुटी किंवा आक्षेप घ्यायचा होता. आणि हा mahatet.in या वेबसाईटवर लॉग इन करून तिथे आपल्याला एक लिंक दिली जात होती, त्याच्यावर आपल्याला नोंदणी करायची होती आणि ते आपल्या परिषदेकडे पाठवून द्यायचं होतं. आणि यासाठी आपल्याला तारीख दिली होती 16/12/2024. या तारखेच्या आत विद्यार्थ्यांना काय करायचं होतं, आपली जे त्रुटी किंवा आक्षेप आहेत ते परिषदेपर्यंत पोचवायचे होते. आणि हे पोचवल्यानंतर ते जे विद्यार्थ्यांनी आक्षेप किंवा त्रुटी घेतलेले आहेत तर त्याच्यावर फेर तपासणी केली जाईल. आणि ह्या फेर तपासणीनंतर आपल्याला आणखीन एक उत्तरसूची उपलब्ध होईल. आणि ही उत्तरसूची उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट हा भेटला जाईल. आणि ह्यासाठी आपल्याला किमान 1 महिना लागेल, म्हणजे आपला रिझल्ट हा फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला रिझल्ट उपलब्ध होईल. धन्यवाद.